श्री स्वामी समर्थ. मी आणि मिस्टर यांना गेले बाहेर, कारण की मला जायचं नव्हतं, माझी तब्येत बरी नव्हती. पण ते बोलले चल तुला काय जे घरातले कामं असतील बारीक वगैरे घ्यायचे तर आपण घेऊन टाकू, कारण की त्यांना आठवड्यातली एकच दिवस सुट्टी असली ना, मग त्या दिवशी आम्ही पुरे घरातले कामांचं काही घ्यायचं वगैरे असेल तर त्याच दिवशी कंप्लीट करतो. मी त्यांना बोलली तुम्हीच जा आणि तुम्हीच घेऊन या. पण ते बोलले की चल आता मग मी एकटा जाण्यापेक्षा तू पण सोबत चाल. मग गेली त्यांच्यासोबत बाबा. आणि ना आमचं जे काम होणार होतं ते काम नाही झालं कंप्लीट अजून नाही. आणि मी कुठे गेली काय गेली तर ही व्हिडिओ मी नक्की नंतर अपलोड करणारच आहे, ते शेअर करेलच, पण आता मी नाही सांगू शकत ते व्हिडिओ. आणि ना तिथं ऑफिसमध्ये गेले, फॉर्म भरत होते मिस्टर. म्हटलं चला आता आपण काय करायचं, मला आहे ना ते घरामध्ये ना नळ माझा बेसिंगचा खराब झालेला आहे तर तो घ्यायचा होता. मग गेलो नळाच्या दुकानामध्ये, पण तो नळ मला पसंत नाही आला, मला डिझाईन नाही आवडली, कारण की डिझाईन होतीच नाही त्याच्याकडे. मग त्यांनी ना मिस्टरांनी मला घरी सोडलं, वेदला घेतलं ना. वेदला आहे ना जीन्स वगैरे, पण काय होतं 2-2 3-3 महिने झाले की वेदला आहे ना जीन्स छोट्या होत चालतात आणि मग त्याचा पाय वाढत चालतो. मग परत त्याला शूज वगैरे पण तसेच घ्यायचे होते, कारण की त्याला जसे शूज पाहिजे होते तसे शूज वेदला नाही भेटले. मग त्यांना सांगितलं तुम्ही तिकडे जातायत तर तुम्ही एक काम करा, नळाचं डिझाईन वगैरे आवडत असेल तर तिकडे दुकानामध्ये तुम्ही तिकडनंच बघून घ्या. तर मिस्टर बोलले ठीक आहे मी तिकडे पण जातो आणि बघून घेतो डिझाईन. मग ते दुकानात गेले नळाच्या, पण नळाच्या दुकानामध्ये तिथंही एकच डिझाईन होती अशी, मला ती डिझाईन नको होती. मग मी त्यांना काय बोलली, एक काम करा तुम्ही घरी या. ते घरी आले, बाय बाय.